विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा मेन्स 2025 ला आलेला क्वेश्चन आहे रिझनिंगचा. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, दिलेल्या उदाहरणात पहिल्या 3 मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा. आता बघा, आपल्याला 3 सर्कल मध्ये काही नंबर दिलेले आहेत. इथे आहे 196, इथे आहे 169, इथे आहे 256 आणि इथे आपल्याला शोधायचं आहे. आता बघा, 196, 169 आणि 256 जर लॉजिकली बघितलं तर 196 कसल्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे, 169 पण कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर दिसतोय, 196 आपल्याला 14चा स्क्वेअर दिसतोय, 169 13चा वर्ग दिसतोय आणि 256 आपल्याला 16चा स्क्वेअर मिळतोय. तर आपल्याला ऑब्विसली इथे काय मिळणार आहे? स्क्वेअरच मिळणार आहे. तर जर ऑप्शन बघितला 300 हा नंबर कुठल्याही नंबरचा स्क्वेअर नाहीये, म्हणजेच काय, आपला ऑप्शन नंबर 1 काय झालेला आहे? कट झालेला आहे. तर आपल्याला इकडे 3 ऑप्शन मध्ये हे सगळे नंबर स्क्वेअर दिसत आहे. मग आपण पहिले काय चेक करू? लॉजिक पार्ट बघू, इथे काय लॉजिक लागते. ठीक आहे, याच्यामध्ये बघा, आता पहिले आपण करू. इथे व्हर्टिकल लाईनने इथे दिला आहे 3 आणि इथे दिला आहे 4. 3 आणि 4 किती होतात? 7. 3 आणि 4 जर 7 झाले, इथे मिळतं आपल्याला 7. आता इथे बघा, होरिझॉन्टल लाईन मध्ये इथे आहे 2 आणि इथे आहे 5. ठीक आहे, 2 आणि 5 किती होतात? 7. 7 आणि 7 किती झाले? 14. 14चा वर्ग 196. पुढचा सर्कल आपण चेक करूयात. पहिले इथे आहे 5. 5 आणि 3 मिळतो आपल्याला 8. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे इथे आहे 1. 1 नंतर इथे मिळतोय 4. 1 आणि 4 किती होतात? 5. 8 आणि 5 किती मिळाले? 13. 13चा वर्ग मिळाला आपल्याला 169. दोन्ही सर्कलला सेम लॉजिक लागले. सेम तेच लॉजिक इथे आहे, चेक करू. 3 आणि 3 मिळतात आपल्याला 6 आणि 5 आणि 5 10. 10 आणि 6 मिळाले तुम्हाला 16. तर 16 हा कशाचा वर्ग आहे? सॉरी, 16चा वर्ग 256. तेच लॉजिक लावून आपल्याला फोर्थ सर्कल मधला नंबर शोधायचा आहे. बघा, 7 आणि 3 झाले 10 आणि 6 आणि 5 झाले 11. 11 आणि 10 होतात 21. 21चा वर्ग मिळतोय 441. म्हणजेच काय, आपलं ऑप्शन नंबर फोर्थ करेक्ट आन्सर आहे, 441.